श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. वास्तुशास्त्राचे 35 नियम. आपण जाणीवपूर्वक काही गोष्टी करत नसलो तरी नकळतपणे आपण दोषाला सामोरे जावे लागते. आपण रोजची कामे अगदी सहज करत असतो, मात्र त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. तेच नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आपण काही वास्तू टिप्स पाहणार आहोत. नंबर 1. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने नेहमी पूर्व दिशेला बसूनच जेवण करावे. असे केल्यास जीवनात सुख प्राप्त होते. नंबर 2. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर नेहमी दक्षिण-पूर्व दिशेलाच बनवावे. स्वयंपाकघर हे कधीच नैऋत्य, ईशान्य किंवा उत्तरेकडे बांधू नये. नंबर 3. घरासमोर कचऱ्याचा ढीग असेल, न लागणारे सामान असेल किंवा चिखल व घाण पाणी साठलेले असेल तर ते लगेचच साफ करायला हवे. घरासमोर स्वच्छ जागा असणे कधीही चांगले असते. नंबर 4. घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर कधीही ठेवू नये. यामुळे देवघराची पवित्रता भंग होते आणि आपल्याला पूजा केल्याचे फलप्राप्ती सुद्धा होत नाही. नंबर 5. घराच्या भिंतीवर असलेल्या घड्याळाचे काटे बंद पडू नयेत, नेहमी अखंड चालू ठेवावेत. नंबर 6. वास्तुनुसार घड्याळ ही दिशा दाखवतात, म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावीत. थांबलेली सर्व घड्याळे काढून टाका, कारण ते विलंब आणि आर्थिक अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. सर्व घड्याळे हे नेहमी चालू असावे. नंबर 7. घराच्या किचन ओट्याखाली म्हणजे सिंक खाली खडे मीठ एका बाउलमध्ये नक्की ठेवावे. याने घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी होते. नंबर 8. उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे, म्हणजे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक प्रगती चांगली होते. नंबर 9. शक्य असल्यास दरवाजा उंबरठा आवश्यक बनवावा, ज्यामुळे घरामध्ये कचरा येत नाही. कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात. नंबर 10. घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड असल्यास ते लगेचच काढून टाकावे, यामुळे सुद्धा वास्तुदोष वाढतात. नंबर 11. घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नका किंवा इथे कोणतेही जड मशीन ठेवू नका, यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. नंबर 12. आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना अशोकाची झाडं लावावे. ह्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा कधीही घरात प्रवेश करत नाही. नंबर 13. घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण दिशा व पश्चिम दिशा ही सर्वात योग्य दिशा मानली जाते. परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्व दिशेला शौचालय बांधायचे असेल तर कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम आणि दक्षिणेकडे तोंड करू बसू शकता. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील. नंबर 14. वास्तुनुसार दररोज घरातील पाणी वाया गेल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुमच्या घराची टाकी, नळ किंवा पाईपमधून पाणी वारंवार गळत असेल तर त्याला नीट करणे उत्तम आहे. वारंवार नळातून पाणी गळती होत असल्यास लक्ष्मी माता येथे प्रसन्न राहत नाही. नंबर 15. घरात अनेकदा कचरा काढताना मोठ्या पलंगाखाली दुर्लक्ष होते. अशा स्थितीत पलंगाखालून झाडून काढावे, म्हणजेच कचरा काढावा. असे केल्याने घरात प्रसन्नता येते आणि रात्री झोपही उत्तम लागते. याशिवाय पलंगाखाली असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 16. वास्तुशास्त्रानुसार झाडू, शूज, चप्पल इत्यादी पलंगाखाली ठेवू नयेत. असे केल्याने धनहानी होते. नंबर 17. वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नयेत. असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात, म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकून द्यावीत. नंबर 18. तुटलेले वस्तू. घरातील तुटकी भांडी, काचा, तुटलेले इलेक्ट्रिक सामान, तुटलेले कपाट, पलंग, बंद घड्याळ असे कोणतेही सामान घरात ठेवू नये. याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो.
नंबर 19 बुडत्या जहाजाचे फोटो, महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजाची मूर्ती, ताजमहालाचे चित्र अशी चित्रे घरात लावू नयेत. याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो. नंबर 20 जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचे गाठोडे अनेकांच्या कपाटाखाली किंवा घरातील एखाद्या कोपऱ्यात ठेवलेले असते. यामुळे सुद्धा वाईट गोष्टी घडतात. फाटक्या चादरी आणि कपड्यांमुळे नकारात्मकता ऊर्जा घरात निर्माण होते. यामुळे असे फाटके आणि जुने कपडे दान केले पाहिजेत. नंबर 21 अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात. जुन्या फाटलेल्या चप्पल वगैरे घरात ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. नंबर 22 तुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो, देवी देवतांचे तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते, घरावर विघ्ने येतात. यामुळे असे फोटो किंवा मूर्ती नदीत अथवा तलावात विसर्जित केले पाहिजेत. नंबर 23 घरात कोळ्याचे जाळे असल्यास ते त्वरित काढून टाकावे. यामुळे जीवनात वाईट गोष्टी घडतात. नंबर 24 जर तुमच्या कोणत्याही कपमध्ये किंवा प्लेटमध्ये क्रॅक असेल तर त्याला वापर चुकूनही करू नका. असे करणे अशुभ मानले जाते. तुटलेल्या ताटात अन्न खाल्ल्याने जीवनात अनेक संकटे आणि अपयश येऊ शकतात. अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. नंबर 25 तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये. त्यामुळे थोडे पैसे का होईना नेहमी ठेवावेत. रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते. म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजेत, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तसेच हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका. याच सोबत तिजोरीमध्ये गायी, गोमती चक्र, शंखही ठेवू शकता. यातूनही तुमच्या समृद्धीत आणखी भर पडू शकते. नंबर 26 काही लोकांनी जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते. ती त्यांच्या घरात साठवली जातात. वास्तूनुसार हे फार चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रांवर धूळ आणि माती जमा होते. त्यामुळे कीटकांची उत्पत्ती होण्याची भीती असते. या सर्व गोष्टींमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीत अडथळे येतात. त्यामुळे वेळोवेळी त्यांची स्वच्छता ठेवली पाहिजे. नंबर 27 वास्तुविज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फार अशुभ मानले जाते. जे कुलूप वापरात येत नाहीत किंवा खराब झालेले आहेत ते त्वरित काढून टाकावेत असे म्हणतात. ती खराब कुलूप नशीब सुद्धा कायमचे बंदिस्त करते. यासोबतच प्रगतीचा मार्ग देखील बंद होतो. नंबर 28 दिवाणखान्यात म्हणजेच हॉलमध्ये तुमच्या कुटुंबियांची छायाचित्र ठेवल्याने नातेसंबंधात ताकद आणि सकारात्मकता येते. अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानले जातात. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांनी हे चित्रे पाहावीत. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते. नंबर 29 नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावले पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत होते. नंबर 30 जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र ठेवा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही. हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे. नंबर 31 लोक अनेकदा भिंतीवर जुने कॅलेंडर काढत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर ठेवणे चांगले मानले जात नाही. ज्यामुळे जीवनात नवीन संधीचा अभाव असतो. नवीन वर्षात नवीन काम करण्याची ऊर्जा कमी होते. म्हणून जुने कॅलेंडर भिंतीवरून काढणे आवश्यक आहे. नंबर 32 बेडरूम समोर आरसा किंवा आरशाचे कपाट असू नये. त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व आजारही वाढतात. नंबर 33 घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर पूर्व किंवा उत्तर भिंतीवरच लावावे. म्हणजे कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते.
नंबर 34, बेडरूममध्ये देवघर, देवांची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. यामुळे सुद्धा दोष निर्माण होतो. नंबर 35, मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेकडे तोंड, डोके आणि पश्चिमेकडे पाय करून झोपवावे. जर तुम्हाला माझी आजची संपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.